रामकृष्ण हरी. मागील भागात आपण ऐकले संत बहिणाबाईंनी आयुष्यभर कौटुंबिक जाच, सामाजिक छळ आणि विपन्नतेचा अहंकार सहन केला. पण तुकोबारायांच्या निसिंब भक्तीच्या जोरावर त्यांनी अभंग रचना करून संत साहित्यात स्वतःचे सुवर्णपान कोरले आणि आज तो अलौकिक क्षण जवळ आला होता. ज्या देहाने आयुष्यभर वेदना सोसल्या तो देह आता या मृत्यूलोकाचा निरोप घेणार होता. पण निरोप घेण्यापूर्वी बहिणाबाईंनी आपल्या मुलाला आणि शिष्यांना असा अंतिम उपदेश दिला आणि अंत्यसमय स्वतःच्या पूर्वजन्माची कहाणी सांगून त्यांनी या नश्वर जगाचा कसा निरोप घेतला. नमस्कार श्रोते हो, विठ्ठल वाईबवर तुम्हा सर्व भाविक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. गेले 7 भाग आपण संत बहिणाबाईंच्या संघर्षाची आणि अथांग भक्तीची अमर गाथा अनुभवली. आज आपण 8 भागांच्या मालिकेला अंतिम आणि भाविक टप्प्यावर येऊन पोचलो आहोत. आज आपण या 8 भागांच्या मालिकेच्या अंतिम आणि भावुक टप्प्यावर येऊन पोचलो आहोत. चला तर मग आज ऐकूया भाग 8, समाधी आणि जीवन संदेश. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस, आणि या वारकरी संप्रदायाच्या मंदिराची ध्वजा ज्यांनी आपल्या अभंगांनी फडकवली त्या संत बहिणाबाईंना आमचे कोटी कोटी प्रणाम. श्रोते हो, विठ्ठल वाईब्सवरील संत बहिणाबाईंच्या 8 भागांची ही विशेष चरित्र मालिका इथेच पूर्ण होत आहे. 5 वर्षाच्या बाल बहिणाबाईंपासून ते संत बहिणाबाईंपर्यंतचा हा प्रवास तुमच्या हृदयाला नक्कीच स्पर्श करून गेला असेल. हा संपूर्ण प्रवास तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. जर या मालिकेमुळे तुमच्या मनात भक्तीची एक छोटीशी ज्योत जरी पेटली असेल तर आमचा हा प्रयत्न यशस्वी झाला असे आम्ही मानू. हा अंतिम भाग आणि संपूर्ण मालिका तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. विठ्ठल वाईब्स चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील नवीन संत चरित्रांची मालिका तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. कमेंटमध्ये एक वेळ अवश्य लिहा, रामकृष्ण हरी. ज्या देहाने आयुष्यभर सासरचा जाच सोसला, ज्या जीवाने कौटुंबिक छळ आणि समाजाचा तिरस्कार सहन केला, तो देह आता या मृत्यूलोकाचा निरोप घेण्यास सज्ज झाला होता. विचार करा श्रोते हो, मृत्यू उंबरठ्यावर उभा असताना कोणी स्वतःच्या पूर्वजन्माची कहाणी सांगू शकतं का? पण संत बहिणाबाईंनी आपल्या अंतिम समयी केवळ पूर्वजन्माचे रहस्यच उलगडले नाही, तर आपल्या पुत्राला आणि शिष्यांना भक्तीचा असा अमर मंत्र दिला ज्याने वारकरी संप्रदायाचा पाया अधिक मजबूत केला. श्रोते हो, आयुष्याची उरलेली वर्षे संत बहिणाबाईंनी पूर्णपणे विठ्ठल भक्तीत आणि अभंग रचनेत व्यतीत केली. पती गंगाधर शास्त्रीच्या मृत्यूनंतर त्यांनी आपले जीवन अधिकच ईश्वरचरणी अर्पण केले होते. त्यांचे पुत्र काशीनाथ आईच्या पावलावर पाऊल ठेवून ज्ञानी आणि भक्त बनले होते. इसवी सन 1700च्या सुमारास संत बहिणाबाईंचे वय 72च्या आसपास होत आले होते. त्यांचा देह आता थकबाकीला आला होता, पण त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज आणि आत्मिक आनंदाची प्रभा किंचितही कमी झाली नव्हती. एक दिवस बहिणाबाईंनी आपल्या पुत्राला, काशीनाथला आणि जवळच्या शिष्यांना जवळ बोलावले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. बहिणाबाई शांतपणे म्हणाल्या, बाळा काशीनाथा, रडू नकोस. हा देह नश्वर आहे, आज आहे उद्या नाही, पण या देहाने केलेली विठ्ठल भक्ती आणि नामस्मरण कधीही नश्वर नसते. मी आता माझ्या गुरूंच्या, तुकोबारायांच्या आणि पांडुरंगांच्या भेटीसाठी प्रवासाला निघत आहे. बहिणाबाईंचा हा शब्द ऐकून संपूर्ण वातावरण एक शांत आणि भावुक संपूर्ण वातावरणात एक शांत आणि भावुक स्तब्धता पसरली. आपल्या अंतिम काळात बहिणाबाईंनी एक अद्भुत गोष्ट केली.
त्यांनी स्वतःच्या पूर्वजन्मांची माहिती आपल्या अभंगांमधून आणि पुत्राला सांगून उघड केली. बहिणाबाईंनी सांगितले, हा त्यांचा या पृथ्वीलोकातील पहिला जन्म नाही. त्यांनी आपल्या पूर्वजन्मातही भक्तीची उपासना केली होती. त्यांनी 13 पूर्वजन्मांचे वर्णन केले आहे. त्या म्हणाल्या, माझा आत्मा अनेक जन्मातून प्रवास करत आज तुकोबरायांच्या चरणापर्यंत पोचला आहे. प्रत्येक जन्मात मी ईश्वराचा शोध घेतला, पण या जन्मात मला तुकोबरायांच्या रूपाने खरा मार्ग सापडला. आता माझी ही जीवनयात्रा पूर्ण होत आहे. बहिणाबाईंच्या या अभंगांनी केवळ त्यांच्या काळातील लोकांनाच नव्हे तर येणाऱ्या अनेक पिढ्यांना अचंबित केले. एका स्त्रीने स्वतःच्या आध्यात्मिक अनुभवातून असे सखोल आत्मचरित्र मांडणे ही त्या काळातील एकमेव आणि अभूतपूर्व घटना होती. शके 1622 इसवी सन 1700 अखेर तो दिवस उजाडला. देहूच्या पवित्र भूमीत संत बहिणाबाई ध्यानस्थ बसल्या होत्या. त्यांनी सर्वांचा निरोप घेतला. आपल्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून त्यांनी आशीर्वाद दिला आणि म्हणाल्या, जगात एकमेकांशी प्रेमाने वागा. विठ्ठल नामाचा गजर कधीही थांबवू नका. नामस्मरण हाच संसारातून तरुण जाण्याचा सोपा मार्ग आहे. त्यांनी आपले डोळे मिटले, हातात टाळ धरले, मुखातून शेवटचे शब्द बाहेर पडले, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. आणि संत बहिणाबाईंची प्राणज्योत पांडुरंगाच्या चरणी विलीन झाली. त्यांच्या निधनाने संपूर्ण वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली. पण त्याच वेळी एका महान साध्वीच्या, संत कवयित्रीच्या जीवनकार्याचा सुवर्ण अध्याय पूर्ण झाला होता. ज्या स्त्रीला तिच्या हयातीत समाजाने अनेक त्रास दिले, त्याच समाजाने आज तिच्या समाधीसमोर नतमस्तक होऊन तिची पूजा केली. श्रोते हो, ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस. आणि या वारकरी संप्रदायाच्या मंदिराची ध्वजा ज्यांनी आपल्या अभंगांनी फडकवली, त्या संत बहिणाबाईंना विठ्ठल वाईब्स परिवाराकडून कोटी कोटी प्रणाम. श्रोते हो, विठ्ठल वाईब्स वरील संत बहिणाबाईंच्या या 8 भागांची विशेष चरित्र मालिका इथेच संपूर्ण होत आहे. 5 वर्षाच्या बाल बहिणाबाईंपासून ते संत बहिणाबाईपर्यंतचा हा संघर्षमय आणि भक्तिमय प्रवास तुमच्या हृदयाला नक्कीच स्पर्श करून गेला असेल. हा संपूर्ण 8 भागांचा प्रवास तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. जर या मालिकेमुळे तुमच्या मनात भक्तीची आणि धैर्याची एक छोटीशी ज्योत पेटली असेल तर आमचा हा प्रयत्न यशस्वी झाला असे आम्ही मानू. हा अंतिम भाग आणि संपूर्ण प्लेलिस्ट तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. विठ्ठल वाईब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील नवीन संत चरित्राची मालिका तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. चला तर मग श्रोते हो, कमेंटमध्ये एकदा आवर्जून लिहा रामकृष्ण हरी. तोपर्यंत रामकृष्ण हरी.